नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा याच्यामधला परिसर अभ्यास प्रकरण 16 नकाशे या पूर्ण धड्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्वाचे मुद्दे. 1. नकाशाचा अर्थ आणि महत्व काय आहे हे सांगितलेलं आहे आपल्याला या 2 पॉइंट मध्ये. पृथ्वी किंवा पृथ्वीच्या एखाद्या भागाचे लहान आकारात केलेले प्रमाणबद्ध चित्र म्हणजे नकाशा होय. दुसरा पॉइंट दिलाय, कमी जागेत विविध माहिती दाखवण्यासाठी नकाशांचा उपयोग होतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे नकाशाची अंगे कोणती असतात ते पाहायचंय. 5 अंगे आहेत नकाशाची. 1. शीर्षक आणि उपशीर्षक. दुसरा दिशादर्शक बाण. 3. प्रमाण. 4. सूची आणि 5. खुणा व चिन्हे. तिसरा मुद्दा आहे शीर्षक आणि उपशीर्षक. 1. शीर्षकावरून नकाशा कोणत्या भागाचा आहे हे कळते. 2. शीर्षकापेक्षा मोठ्या व ठळक अक्षरात उपशीर्षक असते. 3. नकाशात काय दाखवले आहे हे उपशीर्षकावरून समजते. चौथा मुद्दा आहे दिशादर्शक बाण. 1. दिशादर्शक बाण उत्तर दिशा दाखवतो. 2. उत्तर दिशेवरून आपणास इतर दिशा व उपदिशा समजतात. पाचवा मुद्दा आहे प्रमाण. नकाशावरील 2 ठिकाणांमधील अंतर आणि त्याच 2 ठिकाणातील जमिनीवरील अंतर यांच्या गुणोत्तरास प्रमाण म्हणतात. 6वा मुद्दा आहे चिन्हे किंवा सांकेतिक चिन्हे. गोष्टींचे लघुरूपी चित्र म्हणजे सांकेतिक चिन्हे होय. नकाशावर वेगवेगळे सांकेतिक चिन्हे दिलेली असतात. नदीसाठी वेगळा, रस्त्यासाठी वेगळा, रेल्वेसाठी वेगळा, देऊळ साठी असा त्यांनी दिलेला आहे असं चिन्ह, त्याच्यानंतर झाडाचं चिन्ह, अशा प्रकारे वेगवेगळी सांकेतिक चिन्हे दिलेली असतात. 7वा मुद्दा आहे खुणा. आकृत्यांचा किंवा इंग्रजी अक्षरांचा वापर करून माहिती दर्शवली जाते त्याला खुणा म्हणतात. नदीसाठी अशा प्रकारची खूण असते आणि पुलासाठी अशा प्रकारची खूण असते. अन्य महत्वाची चिन्हे व खुणा आपल्याला दाखवलेल्या आहेत. टेकडीसाठी अशा प्रकारची चिन्ह असते. घर, त्याच्यानंतर किल्ला, किल्ल्यासाठी अशी खूण असते. त्याच्यानंतर रस्ते, पीओ म्हणजे टपाल कार्यालय, पोस्ट ऑफिस, आणि दिशा दर्शनासाठी उत्तर दिशा अशी दाखवली असते. बाकीच्या दिशा आपल्याला त्याच्यावरून समजतात. उत्तर दिशा दाखवणारा दिशादर्शक बाण. आणि 8वा पॉइंट आहे भारतात नकाशा तयार करण्याचे काम भारतीय सर्वेक्षण संस्था करते. त्याच्यानंतर ही संस्था 1767 साली स्थापन करण्यात आली. भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय देहरादून येथे आहे. महाराष्ट्राच्या नकाशात सह्याद्री पर्वतरांग, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा या प्रमुख नद्या दिसून येतात. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. भारताच्या नकाशात उत्तरेकडील हिमालयाच्या पर्वतरांगा, हिमालयाच्या पायथ्याशी मैदानी भागात नद्या, पश्चिमेकडील सह्याद्रीची पर्वतरांग आणि दक्षिण भारतातील दख्खनचे पठार, तसेच अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटे ठळकपणे दिसून येतात. नकाशावर 2 देश किंवा 2 राज्य किंवा 2 प्रदेश सीमारेषेद्वारे वेगवेगळे दाखवले जातात. आता याच्यावरचा आपण स्वाध्याय पाहून घेऊ. प्रश्न पहिला आहे पुढीलपैकी नकाशाचे अंग कोणते? ए. सूची, बी. झाड, सी. नदी आणि डी. किल्ला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सूची. दुसरा प्रश्न नकाशातील दिशादर्शक बाणाचा उपयोग काय? ए. दिशा समजते, बी. प्रदेशाचे नाव समजते, सी. वेळ समजते आणि डी. अंतर समजते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दिशा समजते. तिसरा प्रश्न नकाशातील उत्तर दिशा हे चिन्ह काय दर्शवते? ए. किल्ला, बी. झाड, सी. ऊस आणि डी. उत्तर दिशा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. उत्तर दिशा. चौथा प्रश्न नकाशातील अशा प्रकारचे हे चिन्ह काय दर्शवते? ए. घर,
बी कार्यालय, सी किल्ला आणि डी टेकडी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किल्ला. 5वा प्रश्न, नकाशात टपाल कार्यालय दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? टपाल कार्यालय म्हणजे पोस्ट ऑफिस आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये. त्याच्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं? ए टीपी, बी पीओ, सी आरएस आणि डी बीएम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पीओ म्हणजेच पोस्ट ऑफिस. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, सकाळी 9 वाजता तुम्ही सूर्याकडे तोंड करून उभे असल्यास तुमच्या डावीकडील दिशा कोणती? ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण, डी उत्तर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर. 7वा प्रश्न, सायंकाळी 5 वाजता तुम्ही सूर्याकडे तोंड उभे करून उभे असल्यास तुमच्या डावीकडील दिशा कोणती? ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण आणि डी उत्तर. बघा प्रश्न नीट वाचा. सायंकाळी 5 वाजता तुम्ही सूर्याकडे तोंड करून उभे आहात, तर तुमच्या डावीकडील दिशा कोणती? तर याचं उत्तर काय असेल बघा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे आहात आणि तुमची शाळा उजवीकडे आहे, तर शाळा कोणत्या दिशेला आहे? ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण आणि डी उत्तर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न 9वा प्रश्न आहे, नकाशावर 2 देश वेगवेगळे कसे दाखवले जातात? ए सैन्य चौकीद्वारे, बी कुंपणाद्वारे, सी सीमारेषेद्वारे आणि डी भिंतीद्वारे. तर 2 वेगवेगळे देश दाखवण्यासाठी सीमारेषा असते त्याच्यामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आपण 16वं प्रकरण जो आहे नकाशे यावरची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा सोडवले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.